नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघतात मंडळ न्यूज। आई वडील होणं हे खूपच सुखद गोष्ट आहे, एक सुखद आनंद आहे असं आपण म्हणू शकतो। पण आपल्यातीलच काही कपल आहेत, आपल्यातीलच काही दाम्पत्य आहे ज्यांना हे सुख प्राप्त होत नाही आणि या सुखाकरिता ते अनेक ठिकाणी जातात, अनेक ठिकाणी ते प्रयत्न करतात, तरी ते अपयशी ठरतात। आपण यापूर्वी IVF सारखी गोष्ट ऐकलेली आहेत, पण IVF मध्ये ही काही कपल्स असतात, काही दाम्पत्य असतात ज्यांना यात अपयश येतं। या अपयशानंतर आपल्या अमरावतीत एक असं स्थान आहे जिथे त्यांना यश प्राप्त होऊ शकतं। अनेक दाम्पत्यांशी आम्ही बोललो, त्यांच्या थ्रू आम्हाला हे कळलेलं आहे की आपल्या अमरावतीतील एक नामांकित डॉक्टर आहेत, डॉक्टर राजेश उताने। यांच्या सेंटरवर अनेक दाम्पत्यांना यश प्राप्त झालेलं आहे। आई वडील होण्याचं एक सुखद आनंद या डॉक्टरांथ्रू त्यांना प्राप्त झालेले आहेत। तर अशाच डॉक्टरांना भेटायला आलेलो आहेत। सरांचा परिचय द्यायचा तर सरांनी MS हे स्पेन इथनं केलेलं आहे, सरांनी DGO पुणे इथनं केलेलं आहे। चला तर भेटूया सरांशीच। नमस्कार सर, तुमचं आमच्या मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर, आपण अनेक वर्षापासून आपलं इथे हॉस्पिटल आहे, आपलं सेंटर आहे, वैद्यत्व चिकित्सक म्हणून आपण लोकांना इथे उपचार करता। तर सर्वप्रथम आपल्या सेंटरबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या। वैद्यत्व हे सेंटर आहे, वैद्यत्वाबद्दल ज्यावेळेस आमची सुरुवात झाली आहे ही 1978 आणि 1979च्या मध्ये झाली होती। ज्यावेळेस पहिल्यांदा जगामध्ये वैद्यत्वावरती एक मोठी चिकित्सा पद्धती म्हणजे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आलेली होती, त्याला आपण आत्ता IVF किंवा इन व्हिट्रो फर्टिलायझेशन किंवा टेस्टेड बेबी असं आपण म्हणतो। तर त्यावेळेस काय होतं की त्या महिलामध्ये दोन्ही ज्या नलिका असतात, ज्या गर्भपिशवीत लागलेल्या असतात, त्या नलिका जर का बंद असेल, त्याला आपण ट्यूबल ब्लॉक म्हणतो, त्या जर का बंद असेल तर त्याचा कुठलाही त्यावेळेस उपचार पद्धती उपलब्ध नव्हती, त्याच्यामुळे त्या महिलेला बाळ होत नव्हतं। तर त्याच्यासाठी शोधून काढलेली ही टेक्नॉलॉजी होती आणि त्याच सेम कारणासाठी म्हणजे ज्या महिलांमध्ये दोन्ही नलिका बंद आहेत, तर त्यावेळेस 78-79च्या मध्ये माझे वडील डॉक्टर भीमराव बालाजी उताने यांनी ते एक चिकित्सा पद्धती शोधून काढली ज्याला आपण पॉलीथेरपी म्हणतो, ज्याच्यामध्ये आयुर्वेद आहे, ॲलोपॅथिक आहे असं ते आणि योगासन हे असं कंप्लीट एक पॉलीथेरपीचं एक त्यांनी शोध त्यावेळेस केला होता आणि त्या शोधाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कपलवरती ते प्रयोग केलेले होते की जेणेकरून ज्या स्त्रियांमध्ये दोन्ही नलिका बंद आहेत आणि नलिका बंद असल्यामुळे त्यांना कुठल्याही उपचार पद्धती ही भारतात उपलब्ध नव्हती, तर त्या महिलांवरती ज्यावेळेस त्यांनी त्या उपचार पद्धती सुरू केल्या नलिका बंद असल्यानंतर, तर त्या नलिका उघडल्या आणि त्याच्यानंतर त्या स्त्रियांना मुलबाळ झालेत आणि त्या माध्यमातून त्याची सुरुवात 78-79च्या मध्ये झाली। म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदाच असं झालं होतं की टेस्ट टू बेबीचं दुसरं अल्टरनेटिव्ह काय राहू शकतं, तर हे आयुर्वेद आणि पॉलीथेरपीच्या माध्यमातून ते होऊ शकतं। आणि ते शक्य ज्यासाठी झालं होतं की त्याचे छोट्या खूप साऱ्या ज्या गोष्टी होत्या, म्हणजे त्यावेळेसच्या काळामध्ये अनेक महिला बाहेर पडत नव्हत्या, पुरुष त्यांना कशावरती उपचार पद्धती घ्यायच्या हे त्या सांगितल्या जात नव्हत्या आणि त्याचे कुठले असे स्पेशालिटी क्लिनिक त्यावेळेस उपलब्ध नव्हतं। म्हणजे जायचं तर आपल्याला गायनेकॉलॉजिस्टकडे त्यावेळेस उपचारासाठी जायचं लागत होतं, परंतु वैद्यत्वासाठी म्हणून कुठलंही स्पेशालिटी क्लिनिक त्यावेळेस उपलब्ध नव्हतं। ते यांच्या माध्यमातून ते उपलब्ध झालं आणि इस्टॅब्लिशमेंट आमचं जे झालं ते 78-79ला आणि सुरुवात तिथनं सुरू झालेली होती। सर, नेमकं वैद्यत्व म्हणजे काय? वैद्यत्वाची एक व्याख्या जर आपण करायची झाली तर ज्या कपलला म्हणजे ज्या दाम्पत्यांना 1 वर्ष लग्नाला झालेली आहे आणि ते कंटिन्यू त्याच्या बाळ होण्यासाठी चान्स घेत आहेत, परंतु त्यांना मुलबाळ होत नाही आहे किंवा कुठल्याहीच प्रकारचं फर्टिलायझेशन किंवा तिथे गर्भधारणा होत नाही आहे, तर त्याला आपण वैद्यत्व ह्या सदराखाली आपण त्याला मोडतो। त्याच्यामध्ये 2 एक प्रकार असतात। पहिला भाग असतो प्रायमरी इनफर्टिलिटी, ज्याला आपण प्राथमिक वैद्यत्व म्हणतो, म्हणजे आत्ता पहिलंच त्यांना बाळ होत नाही आहे, हा एक पहिला प्रकार आहे। दुसरा प्रकार आहे सेकंडरी इनफर्टिलिटी किंवा द्वितीय वंध्यत्व, ज्यांना पहिलं बाळ होते परंतु पहिलं बाळ झाल्यानंतर ते ट्राय करतात, ते प्रयत्न करतात आणि तरी त्यांना दुसरं बाळ होत नाही,
त्याला आपण द्वितीय वंध्यत्व म्हणतो. तसे वंध्यत्वाचे असे 2 प्रकार आहेत आणि त्या 2 प्रकारामध्येही पेशंट हा पहिल्यामध्ये जवळपास 50% पेशंट पाहायला भेटतात आणि दुसऱ्या प्रकारामध्येही आपल्याला 50% पेशंट पाहायला भेटतात. हे वंध्यत्व नेमकं का होतं आणि याचं कारण नेमकं काय सर? वंध्यत्वाला मुख्यत्वे स्त्री आणि पुरुष असं जर आपण त्याचा 2 भाग जर केले तर पुरुषांमध्ये स्पर्म त्याच्या क्वांटिटी किंवा क्वालिटी जी आहे त्याची म्हणजे खूपदा त्याची संख्या त्याच्यामध्ये कमी असते, त्याची जिवंत राज्य संख्या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. सेम असं स्त्रियांमध्ये पण घडायला लागते की त्याच्या नलिका बंद असू शकतात, स्त्रीबीज बरोबर तयार होत नाही किंवा गर्भपिशीच्या आतमध्ये एंडोमेट्रियम जी असते गर्भपिशीची जी जाडी जी आहे गादी ज्याला म्हणतो आपण ती बरोबर तयार होत नाही आहे किंवा गर्भपिशी ही मुळात खूप छोटी असते. काही जनुकीय म्हणजे आपण जेनेटिकली ॲबनॉर्मॅलिटी ज्याला म्हणतो ते पण त्याच्यामध्ये आढळते. असे स्त्री आणि पुरुषामध्ये असे वेगवेगळ्या कारणामुळे वंध्यत्व हे तयार होतं. आणि वंध्यत्वाचं हे प्रमाण किती प्रमाणात वाढलेलं आहे आणि प्रमाण वाढण्यामागे नेमकं कारण काय? आत्ताच्या याच्यात जर बघितलं आपण की आता 2021 ते 24च्या मध्ये हा रेशिओ जवळपास 16 ते 20% मध्ये जातो. 16 ते 20% हा का वाढला म्हणजे आजपासून 35-40 वर्ष किंवा 50 वर्ष आधी हा रेशिओ 5% किंवा 6% मध्ये होता. हा आत्ता जो वाढलेला आहे त्याला वेगवेगळे कारण आहेत. त्याची लाईफस्टाईल आधीची जी आहे किंवा तो ज्या पद्धतीने त्याचं खानपान असेल किंवा त्याच्या कुठल्याही प्रकारचे तो एक्सरसाइज करत नाही किंवा त्याच्या सवयी असतात, त्या सवयी त्याच्या पूर्णपणे बदललेल्या आहेत. जेवणातले बदल झालेले आहेत किंवा स्मोकर आहे, अल्कोहोलिक आहे, पुरुष जर का दारू पित असेल किंवा तंबाखू खात असेल किंवा कुठल्या प्रकारचा गुटखा अथवा कंटिन्यू खात असेल किंवा अशा वेगवेगळ्या कारणांनी तिथे वंध्यत्वाचे कारणं हे तयार होतात. स्त्रियांमध्ये सेम अशा प्रकारचे काही कारणं आता रिसेंट मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये आता आम्हाला म्हणजे आधी पाहायला भेटत नव्हतं, पण आत्ता काय झालं की हे कन्झम्पशन्स म्हणजे मुलींमध्ये पण आम्हाला पाहायला भेटते की ज्या बाहेर कुठेतरी मेट्रोपोलिस म्हणजे मोठ्या सिटीमध्ये राहतात तर हे कन्झ्युम ह्या पण करतात आणि त्या अनुषंगाने खूपदा असं काही ट्युबरक्युलोसिस सारखे काही इन्फेक्शन त्यांच्यामध्ये पाहायला भेटते. त्याच्यामुळे त्या नलिकेवरती त्याचा परिणाम दिसतो, गर्भपिशीच्या आतमध्ये त्याचा परिणाम दिसतो. त्याची लाईफस्टाईल जर व्यवस्थित नसेल तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज नावाचा एक तुम्ही ऐकलं असेल ते की हा इट इज अ व्हेरी कॉमन. आजच्या याच्यामध्ये आपल्या जवळपास ज्या मुली शाळेत किंवा कॉलेजमध्ये आहेत त्यांच्यामध्ये हे 60 ते 65% हे पर्सेंटेज आहे. याच्यामध्ये कारणच त्यांचे लाईफस्टाईल आहे. त्यांच्यामध्ये पाळी बरोबर नाही येणे. खूपदा असं होतं की अर्ली स्टेजमध्ये आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही की पाळी बरोबर येत नाही, मग त्याला आपण डॉक्टरकडे घेऊन जातो, पाळी यासाठी औषधी आपण देतो. तर ते न देता त्याच्यामध्ये नक्की काय झालं हे आपण शोधणं गरजेचं आहे. किंवा भविष्यामध्ये 5 किंवा 6 वर्षांनी किंवा 7 वर्षांनी ज्यावेळेस त्या मुलीचं लग्न होते तर त्यावेळेस त्या स्त्रीबीज जे बरोबर तयार होत नाही त्याचे परिणाम हे मुलबाळ न होण्यामध्ये दिसायला लागतात. आणि कुठल्याच प्रकारची एक्सरसाइज नाही करणं, ते एक्सरसाइज करत नाही, जेवणामध्ये आपण जंक फूड खायला लागतो, तर त्याचा संयुक्तिक परिणाम म्हणजे हा PCOD दिसायला लागतो. PCOD हा PCODचंही प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसायला आपलं. तर म्हणजे आपली वागणूक किंवा आपण काय खानपान करतोय, आपली राहणीमान याचा सर्वात जास्त प्रमाण जास्त परिणामामुळे PCOD होतो असं पण म्हणू शकतो. हो, कारण तो डिसीज जो तो रोग जो आहे तो लाईफस्टाईल रिलेटेडच आहे. म्हणजे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही करता त्याच्या संबंधित असणारा रोग आहे तो. त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जो काही बदल करायचा आहे म्हणजे रोजच्या तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर कदाचित तुम्हाला त्या औषधीची गरज पडणार नाही. तुमच्या जेवणामध्ये तुम्ही बदल करत असाल तर तुम्हाला कदाचित औषधीची गरज पडणार नाही, पण त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे. सर मला हे सांगाल आता की ह्या वंध्यत्वावर नेमका उपाय काय, उपचार काय घेऊ शकतो आपण? वंध्यत्वावरती उपचार जर आपण बघितले तर प्रथम स्त्री आणि पुरुषांमध्ये आपण 2 असे वेगळे पार्ट जर केले तर पुरुषांमध्ये ज्यावेळेस तो प्रथमतः आपल्याकडे येतो, आमच्याकडे आल्यानंतर त्याची पूर्ण हिस्ट्री घेतली, त्याचा एक रुग्ण इतिहास आपण ज्याला म्हणतो. म्हणजे
वयात आल्यापासून ते आत्तापर्यंतचा त्याचा इतिहास काय राहिलेला आहे. कारण खूप सारे रोग असे आहेत का जे कारणीभूत होतं वंध्यत्वासाठी. म्हणजे वयाच्या 17 ते 18च्या मध्ये काही झालेले रोग असतात, त्याच्यानंतर तो लग्न करतो, त्याचे परिणाम आपल्याला नंतर दिसायला लागतात. तर त्याची हिस्ट्री आपल्याला महत्त्वाचं. सेम स्त्रियांमध्ये पण तसं होतं की तिची हिस्ट्री आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याचे काही रिपोर्ट आपण काढतो. ते रिपोर्ट काढल्यानंतर त्याच्यात ते ठरवलं जाते की ह्या पुरुषांमध्ये दोष आहे की स्त्रियांमध्ये का दोघांमध्ये. खूपदा असं होते की ह्या दोघांमध्येही ज्यावेळेस आपण रिपोर्ट काढतो तर दोघांमध्येही कुठल्याच प्रकारचा दोष दिसत नाही. दोष दिसत नाही तर मग आतमध्ये याचा अर्थ काही नाही असं नाही आहे. परंतु आत्ता जे काही टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत किंवा इन्व्हेस्टिगेशनचे टूल्स अवेलेबल आहेत त्या माध्यमातून आपण ती शोधू शकतो. परंतु त्याच्या व्यतिरिक्तही खूप सारे घटना आतमध्ये शरीरामध्ये अशा घडतात का तिथे गर्भधारणा करण्यासाठी ते थांबवलं जातं. त्याला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आपण असं म्हणतो. म्हणजे बाकी सर्व रिपोर्ट तुम्हाला नॉर्मल दिसतील परंतु गर्भधारणा होत नाही. तर त्या केसमध्ये आपण अनएक्सप्लेन म्हणून कन्सिडर करतो, जे कारण आपण शोधू शकत नाही परंतु आतमध्ये काहीतरी गडबड आहे. तर त्याही केसमध्ये आपण औषधी योजनेद्वारे ते उपचार पद्धती आपण सुरू करतो. आपण जेही औषध उपचार करता हे आयुर्वेदिकच असतात? हो, ही आयुर्वेदिकच आहे. हा बेसिक प्रिन्सिपल जे आमचं आहे ते आयुर्वेदिकच आहे. त्याच्यासोबत आम्ही त्याला काही डाएट प्लॅन आम्ही त्याला सजेस्ट करतो, सोबत त्याला काही एक्सरसाइज त्याला सजेस्ट करतो आणि काही पॉलिथेरपीज जे आहेत ज्या जगामध्ये वेगवेगळ्या ज्या पॅथीज आहेत तर त्याचे कॉम्बिनेशन पण आम्ही याच्यामध्ये खूपदा घेतो. सर, आपण याआधी म्हणाले की काही जेनेटिक्स प्रॉब्लेम असतात त्यामुळे सुद्धा वंध्यत्व येऊ शकतं. तर हे जेनेटिक्स थ्रू आलेले प्रॉब्लेममध्ये सुद्धा आयुर्वेदा काम करू शकतं? जेनेटिक्समध्ये काही जे डिसीज आहेत जे जेनेटिकली म्हणजे तो मुलगा ज्यावेळेस 15, 16, 17च्या मध्ये ज्यावेळेस वयात लागतो तर त्याच्यामध्ये काही म्युटेशन्स असतात, जन्मकीय काही बदल घडतात. त्या बदलासाठी कुठल्या पॅथीमध्ये काही उपचार पद्धती नाही आहेत, परंतु त्याच्याशिवाय काही जेनेटिकल चेंजेस जे येतात तर त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदद्वारे त्याच्यामध्ये औषधी आपण देऊ शकतो. काही ते जन्मताच काही रोग असे आहेत जे जनुकीय बदल त्याच वेळेस घडलेले असतात. ॲट्रोपिक काही कंडिशन्स असतात, म्हणजे टेस्टिक्युलर ॲट्रोपिक कंडिशन्स असतात तिथे. तर त्या केसमध्ये आयुर्वेदामध्ये किंवा कुठल्याही पॅथीमध्ये त्याला उपचार नाही आहेत. तर सर, हे वंध्यत्वाचं जे प्रमाण जे वाढत जाते त्याचं नेमकं मूळ कारण काय आपण म्हणू शकतो? त्याला लग्न लेट होणे हा जरी एक कारण असलं, म्हणजे आता 30 किंवा 32च्या मध्ये म्हणजे लाईफस्टाईल आपली बदललेली आहे. दोघंही नवरा आणि बायको हे दोघेही कुठेतरी जॉब करतात तर त्या कारणामुळे लग्न लेट होतात. लग्न लेट झाले की तिकडे जे फर्टिलिटीचं एज आहे आपलं एक, त्या एजमध्ये फरक दिसायला लागतो. तर हा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसायला लागतो. आणि त्यांची स्वतःची एक लाईफस्टाईल, झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ, जेवणाची वेळ, या सर्व बदललेले आहेत. त्याच्यामुळे लेट नाईट त्यांचे जॉब जे असतात ते स्केड्यूलप्रमाणे असतात. रात्री 1:30-2 वाजता नंतर एक शेड्यूल तयार होतो. त्याच्यामुळे त्यांचं झोपण्याची जी सर्व जे रिदम आहे ते पूर्ण बदललेली राहतं. तिकडे 2 किंवा 3 वाजता दुपारी उठणं, त्याच्यानंतर मग जेवण करणे, हे पूर्ण लाईफस्टाईल जी आहे ही लाईफस्टाईल बदललेली आहे. आणि त्याचा परिणाम आपल्याला इथे कुठेतरी तो दिसायला लागतो. आणि ट्रेस कंडिशन्स ह्या तिथे महत्त्वाच्याच असतात. म्हणजे ट्रेस हा एक महत्त्वाचा त्यातला फॅक्टर पण. आपल्याजवळ जेव्हा पेशंट येतात तर आधी आपण त्यांचं काउन्सिलिंग करतो, मग त्यानंतर उपचार सुरू करतो? हो, काउन्सिलिंग त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पेशंटला तुम्ही जर का काउन्सिल केलं नाही, त्याला जर का आपण समजून सांगितलं नाही कुठल्या गोष्टी, तर त्याच्या ते लक्षात येणार नाही. खूपदा असं होतं की पेशंटमध्ये मेल फॅक्टरमध्ये असं तर मुलं म्हणजे नवरा असं म्हणतो की हा दोष माझ्यात नाहीच आहे तर मी कशाला औषधी घेऊ. त्याच्यामुळे काउन्सिलिंग हा एक महत्त्वाचा भाग आहे की जोपर्यंत त्यांना लक्षात आणून देत नाही की हे उपचार पद्धती कशी आहे, तुमच्यामध्ये कुठला रोग झालेला आहे, तुम्हाला किती दिवस ते औषधी घ्यावं लागतं आणि ते घेतल्याने तुम्ही बरे होऊ शकतात. तुम्ही त्याच्यामध्ये जोपर्यंत कॉन्फिडन्स देत नाही, निराश, कारण ते दोन्हीही मुलबाळ होत नाही म्हणून ते पूर्णपणे निराशा त्यांच्यात आलेली असते. ते त्या निराशेच्या गर्दीतून त्यांना तुम्हाला बाहेर काढणं आवश्यक आहे. पहिल्यांदा तुम्ही जोपर्यंत त्या निराशेच्या गर्दीतून त्याला बाहेर काढत नाही
तोपर्यंत तुम्ही दिलेल्या औषधी उपचार पद्धती असतील किंवा पुढे कुठल्याही गोष्टी त्या करत असतील त्या एवढे साध्य होणार नाही. म्हणून त्याची सर्वात महत्त्वाची पहिली पायरी आहे ते व्यवस्थित काउन्सिलिंग करणे. ते जर आपण नाही केली तर आपल्याला पुढे तो तेवढा प्रतिसाद पेशंटकडनं भेटत नाही. आपण सांगितल्याप्रमाणे की पुरुषांमध्ये हा प्रमाण की बा माझ्यात ती कमतरता नाही, माझ्यात कमी नाही, तर आपल्याकडे असे भरपूरसे उदाहरण असतील. तर हे किती अवघड जातं आपल्याला की त्या व्यक्तीला की त्या बाईत नाही तुझ्यात आहेत कमीपणा, ते त्याला औषध पुरवणं हे किती कठीण जातं तुम्हाला? तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण तो एक मेल इगो हा जो पुढे येतो, तो मेल इगो हा कुठेतरी आडवा येतो. परंतु काय होतं की ज्यावेळेस त्यांचं माझं इंटरॅक्शन होते, म्हणजे त्याच्यासोबत ज्यावेळेस 1 to 1 आम्ही बोलतो, तर बोलत असताना त्याला ती गोष्ट पटवून द्यावं लागते की कुठलाही रोग असला तो दुरुस्त होतो. फरक असा आहे की तुम्हाला काही औषधी किती दिवस घ्यायचे आहे हाच एक फरक आहे, परंतु तो दुरुस्त होऊ शकत नाही असं नाहीच आहे. आणि हा व्याधी कुठल्याही पुरुषामध्ये राहू शकतो. हा म्हणजे सर्वसामान्य कुठल्याही एखाद्या पुरुषामध्ये जसं तुझ्यामध्ये आहे तो त्याच्यामध्ये पण राहू शकतो आणि हा दुरुस्त होणार आहे. तर हा कॉन्फिडन्स आहे जोपर्यंत आपण त्याला देत नाही तोपर्यंत त्याला त्याच्यात तो समजून घेत नाही. म्हणून त्याला काउन्सिल करत असताना आम्हाला थोडं पहिल्यांदा कठीण जातं, परंतु दुसऱ्या किंवा तिसऱ्या खेपेला तो त्या सर्व उपचार पद्धतीला प्रतिसाद देणं सुरू करतो. नक्कीच डॉक्टरांपुढे सुद्धा एक मोठं आव्हान सुद्धा आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीला पटवून देणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्याला त्या निराशातून जर तुम्ही काढत असाल तर कधी कधी होऊ शकत असेल की तुम्हाला औषधाची गरज पडणार नाही. खूपदा असे येते की निराशा हा एक महत्त्वाचा तिथे भाग आहे. मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं की अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीचा हा जो भाग आहे ज्याच्यामध्ये दोष दिसत नाही पण मुलबाळ होत नाही, तर हा खूप साऱ्या कारणाने त्याच्यात नैराश्यत्व आलेलं असते. आणि त्याला ज्यावेळेस आपण त्याला भेटतो, त्याच्यासोबत बोलतो, त्याला ते समजावून सांगतो, तर खूपदा असं व्हायला लागते की त्यांच्या लाईफस्टाईल त्यांनी चेंज केल्या किंवा त्यांनी काही जेवणामध्ये काही बदल केले. तर अशा काही लाईफस्टाईलमध्ये त्यांनी जर बदल केला तर त्यांच्यामध्ये आम्हाला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण पाहायला भेटला आहे, जिथे औषधीचा खूप मोठा रोल तिथे प्ले होत नाही, परंतु त्यांच्यामध्येही आम्ही चांगले तिथे उपचार पद्धतीद्वारे तिथे प्रतिसाद त्यांना भेटताना पाहायला मिळतो. नक्कीच. सर आपण आता IVF-कडे वळूया थोडं. आपण बघतो की IVF घेऊन खूप सारे लोक येतात आपल्यापर्यंत, खूप सारे दाम्पत्य आपल्यापर्यंत येतात. IVF फेल झाल्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना कशा प्रकारचे उपचार देतात आणि यात IVF वर्सेस आयुर्वेदा हे कसं रोल कसं करतं? बरोबर, तुमचा प्रश्न हा आत्ताच्या घडीला तो महत्त्वाच्यासाठी आहे की खूप सारे कपल्स म्हणजे ज्यांना असं वाटतं की आता आपलं 32 वर्षी लग्न झालं आहे आणि आपल्याला 5-7 वर्ष लग्नाला झाले, मुलबाळ नाही आहे, तर आपल्याला अजून त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण इमिजिएट ट्रीटमेंट काय होऊ शकते जे 1 ते 1.5 महिन्यात किंवा 2 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला रिझल्ट भेटू देतील, ते म्हणजे आत्ता सध्या असलेलं टेस्ट ट्यूब बेबी ज्याला आपण कॉमन भाषेत म्हणतो किंवा IVF म्हणतो. आता हा IVF हा जो भाग आहे, तर IVFमध्ये काय होते की वर्ल्ड वाईड म्हणजे पूर्ण जगामध्ये IVFचा सक्सेस रेट जो आहे तो 38 ते 42% मध्ये जातो. मग आता 100 पेशंट गेले तर त्यातले 38 किंवा 42च सक्सेस होतील, बाकीचे होणार नाही. आता हा बाकीचा जो रेशो आहे तो 60% किंवा 40% किंवा 50% जो पेशंटला तिथे यश प्राप्त होत नाही, तर ते निराशेच्या गर्तेत पुन्हा जातात. तर निराशेच्या गर्तेत जायचं कारण असं असते की त्यांना हे लक्षात आलेलं असतं की जगातली सर्वात महत्त्वाची टेक्नॉलॉजी आणि मोठी टेक्नॉलॉजी वापरल्यानंतरही मला मुलबाळ झालेलं नाही आहे, मग याच्या पुढे उपचार पद्धती नाही आहेत. त्याच्यामुळे ते 2 ते 3 वर्ष किंवा 5 वर्ष कुठल्याही डॉक्टरांकडे जात नाही, कुठली उपचार पद्धती ते घेत नाही. परंतु अशा खूप साऱ्या केसेस जसं आत्ता आमच्या मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये ज्यांचे 2दा 3दा 4दा किंवा 5दा IVF झालेले आहेत, ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. आता एवढ्या 4दा किंवा 5दा झाल्यानंतर मी 6व्यांदा किंवा 7व्यांदा करू शकत नाही, तर ते थकलेले जे पेशंट असतात, तर अशा पेशंट ज्यावेळेस ते आमच्याकडे येतात, कारण त्याचे नंबर्स जे आहेत त्या पेशंट आता यावेळेस ह्या मागच्या 4-5 वर्षात आमच्याकडे वाढलेत की आता आम्हाला करायचं काय, आमच्याकडे आता दुसऱ्या काही उपचार पद्धती उपलब्ध नाही आहे, जे होत्या त्या करून झाल्या. तर त्या केसेस ज्यावेळेस आमच्याकडे येतात तर त्यांना पहिल्यांदा आम्हाला काउन्सिलिंग जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते महत्त्वाचं काय
त्यांना हे समजून सांगणं आम्हाला गरजेचं आहे की ते टेक्नॉलॉजी एकदम सुंदर आहे, परंतु त्याच्याशिवाय पुढच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्या कदाचित तिथे असतील किंवा कुठे असतील, परंतु त्या उपचार पद्धती आहेत आणि त्यांनी मूलबाळ आपल्याला होऊ शकतात. तर ज्यावेळेस त्यांना तो आम्ही कॉन्फिडन्स देतो की ही उपचार पद्धती उपलब्ध आहे आणि आपल्याला एवढे दिवस त्या औषधी घ्यायचे आहेत, तर ते घेत असताना आमच्या असं लक्षात आलं की ज्या 2दा किंवा त्याला 3दा किंवा 5दा जे रिपीटेड IVF फेल्युअरच्या केसेस असतात, तर त्या केसमध्ये आमच्या इथे जवळपास आत्तापर्यंतच्या ज्या केसेस आल्या आहेत त्याच्यात आम्हाला 68% यश तिथे प्राप्त झालं आहेत. म्हणजे ज्या रिजेक्टेड केसेस होत्या IVFच्या त्या 68% आमच्या इथे केसेस मागच्या 2023-24 त्या सक्सेस झाल्या आहेत. त्या रेशिओमध्ये आमच्या इकडे एक डेटा वर्षाच्या शेवटी आम्ही त्याच्यामध्ये काढल्या जाते की आपल्याकडे IVF रिपीटेड IVF फेल्युअरच्या केसेस किती आल्या आहेत आणि त्या किती गर्भधारणा होऊन गेल्यात. तर त्याच्यात आमचा मागच्या वर्षीचा जो रेशो होता तो 68% होता. म्हणजे जो तिकडे 38-42% मध्ये तो 68% मध्ये आम्ही तर तो दुपटीने जवळपास आमच्या इथे ते यश तिथे ते प्राप्त करतात. आणि त्याचे अल्टरनेटिव्ह जे आहेत, म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की त्याचे अल्टरनेटिव्ह आम्ही काढून दिलेले आहेत. सर, एक असा क्वेश्चन म्हणू शकतो आपण, आयुर्वेदा म्हटलं की सर्वांचं नाकतोंड एक होतं की औषध, लॉंग टर्म प्रोसेस. तर या गोष्टी थोड्याशा आपण डोक्यातनं लोकांच्या कशा काय काढू शकतो की एक आपण आयुर्वेदा म्हटलं की त्याचा साईड इफेक्ट मुळीच नाही, शरीरावर त्या तुमचा साईड इफेक्ट होणार नाही. नक्की एक लॉंग टर्म प्रोसेस आहे, पण त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतात. हे लोकांना पटवणं कितपत म्हणजे अवघड आहे का? निश्चित ती गोष्ट अवघड असते, परंतु काय होते की पेशंट एक वर्ग असा आहे पेशंटचा ज्यांना त्या ऑर्गॅनिक भागात जायचं. जसं आपण एक भाजी घेत असताना एक ऑर्गॅनिक ग्रुप असतो, म्हणजे त्याला ऑर्गॅनिक पद्धतीच्या भाजीपाल्याचे, तर तसाच एक ग्रुप असा आहे पेशंटचा की त्यांना बाकीच्या उपचार पद्धतीच्या ऐवजी आयुर्वेदाकडे ते वळतात. परंतु ते करताना आम्हाला त्यांना ती गोष्ट समजून सांगावं लागते की ही खूप दिवस तुम्हाला ही उपचार पद्धती तुम्ही कुठलीही पॅथीची औषधी घेतल्यात तरी तुम्हाला नैसर्गिक सायकल जी असते, स्त्रियांमध्ये एक नैसर्गिक सायकल आहे आणि पुरुषांमध्येही एक नैसर्गिक सायकल आहे. एक शुक्रजंतू जर तयार करायचं असेल शरीरामध्ये तर त्याला 72 ते 90 दिवसाच्या मध्ये जवळपास तो कालावधी लागतो. 2.5-3 महिन्याचा मध्ये तो कालावधी लागतो. मग ही पॅथी घेतली का ती पॅथी घेतली का त्याला फरक पडत नाही. तर त्याच्यामध्येही तेवढेच दिवस लागेल आणि याच्यामध्ये तेवढेच दिवस लागेल. त्याच्यामुळे आयुर्वेद घेतल्याने आपल्याला खूप दिवस औषधी घ्यावं लागतील असं काहीच नाही आहे. ते सर्व शरीराच्या सायकलवरती अवलंबून असणाऱ्या बाबी आहेत. एक स्त्रीबीज जर तयार करायचं असेल तर त्याची एक सायकल आहे. त्या सायकलला तेवढे दिवस ॲलोपॅथीमध्ये पण लागतील आणि आयुर्वेदामध्ये पण लागेल. त्याच्यामुळे आयुर्वेद हे खूप लेट कुठेतरी इफेक्ट देते किंवा त्याचे इफेक्ट आपल्याला लेट भेटतील किंवा ते खूप कडू असतात. तर तो असा भाग राहिलेला नाही आहे की ते एक रूमर म्हणू शकतो आपण. एक लोकांनी एक बाऊ करून ठेवलेला आहे मनात आणि हा बाऊ काढणं खरंच खूप आवश्यक आहे. की आयुर्वेदा म्हटलं की आपलं एक डोक्यात राहतं की खूप लॉंग टर्म प्रोसेस आहे, पण असं नाही आहे. सरांच्या बोलण्यावरून आपल्याला लक्षात येतं की असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असतं आणि प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो आणि तो काळ शरीरावरच डिपेंड आहे आपल्या. आणि ते खूपदा असं होतं की हे IVFचे जे केसेस असतात, म्हणजे IVF फेल्युअरचे जे केसेस असतात, तर IVF फेल्युअरमध्ये एक बाळ आपण ज्यावेळेस बाहेर तयार करतो तर ते तयार झालेलं दिसते आपल्याला, फक्त ते शरीरामध्ये गर्भपेशीमध्ये सोडायचं आहे. मग एवढं तयार असलेलं बाळ शरीरात सोडल्यानंतर तिथे ते रुजायला पाहिजे, ते वाढायला पाहिजे. मग ते रुजत का नाही किंवा वाढत का नाही, तर याच्या मागचे रिझन काय आहेत, तर त्या रिझनवरती आम्ही काम करतो. हां, खूपदा असं होतं की ते तिथे होत नाही ना आमच्याकडे काय होतंय, तर तिथे होत नाही, ज्या कारणासाठी तिथे होत नाही त्याच कारणासाठी आम्ही ते दुरुस्त करतो. त्याचं कारण असं आहे की एक बाळ तयार केलं त्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो. ते तयार केलेलं बाळ आतमध्ये आपण गर्भपेशीमध्ये सोडल्यानंतर तिथे तो गर्भ रुजायला पाहिजे. तो गर्भ रुजत नाही, तो हळूहळू काय होतं तिथे डेड व्हायला लागतो. त्याला एपोप्टोसिस म्हणतात त्याला. तो हळूहळू मरायला लागतो आणि मग
तो गर्भ तिथे वाढत नाही. मग खूपदा तिथे ॲबॉर्शन व्हायची शक्यता असते, त्याला रिजेक्शन म्हणतो आपण त्याला. आता ह्या रिजेक्शन फॅक्टरमध्येही होत नाही, तिथे तो वाढतही नाही, तर मग तिथे नक्की त्या गर्भपिशीमध्ये बदल काय घडून राहिले. मग ते जे काही बदल घडतात किंवा ते शरीर जे सोडलेल्या त्या भ्रूणाला किंवा त्या तयार होणाऱ्या बाळाला आपण जर का आतमध्ये सोडलं तर ते एक्सेप्ट का करत नाही. जसं आपण एखादं छोटंसं प्लांट आपण तयार करतो, तर प्लांट एका याच्यातून लावताना दुसरीकडे लावतो, तर त्या जमिनीत ते रुजलं पाहिजे. तसं सेम इथे घडायला लागते. तर खूपदा कसं होतं की आतमध्ये गर्भपेशीच्या आतमध्ये एक जाडी असते, ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याला आपण एंडोमेट्री म्हणतो. त्याच्या खाली 142 प्रकारचे छोटे छोटे जनुक असतात. ते जीन्स जे असतात ना, त्याचं काम असं आहे की तिथे गर्भ येऊन जर का थांबला, तो नैसर्गिक पद्धतीने येऊ द्यात किंवा आपण IVF-द्वारे येऊ द्या, त्याला आल्यानंतर त्याला संवेदना पोचतात त्या जनुकांना की आपल्याला इथे त्याचं गर्भाचं पोषण करायचं आहे. त्याला आपण एक्सप्रेसिव्ह लेवल म्हणतो. म्हणजे ते एक्सप्रेशनमध्ये नसेल, ते जर काम करत नसेल, काय होईल का तो तिथं न्यूरिशमेंट किंवा त्याचं पोषण करणार नाही. न पोषण केल्यामुळे तो बाहेर फेकला जाईल, तो बाहेर फेकेल किंवा त्याची वाढ होणार नाही, हे दोनच करणार. तर असे जे पेशंट येतात, तर त्याचं मागचं जे कारण आहे की जीन एक्सप्रेशन होत नाही, त्याच्यावरती आम्ही आता काम करतोय. म्हणून आम्हाला ते यश प्राप्त तिथे जास्त प्रमाणात त्याच्या प्रमाणात दिसतो. सेकंड पार्ट असा होतो की हा जो गर्भ सोडला जातो, म्हणजे गर्भ ज्यावेळेस बाहेर तयार करतात टेस्ट ट्यूब बेबीमध्ये, तर त्याच्यामध्ये पुरुष बीज आणि स्त्री बीज असं एकत्र त्याचं तयार करून मग तो एम्ब्रिओ तयार होतो. तो तयार करत असताना जर पुरुष बीज किंवा स्त्री बीजमध्ये कुठे जर का कमतरता असेल, तो व्यवस्थित तयार होणार नाही. तर आम्ही मुळात त्याच्यावरती आम्ही काम करतोय. म्हणून तो आम्हाला तो 68% जो रेशो आम्हाला भेटला आहे, तो ह्या अनुषंगाने भेटलेला आहे की आम्ही त्यातले छोटे छोटे जे कारणं आहेत, म्हणजे जेनेटिक लेवलला आम्ही काम करतोय, त्यातल्या ॲबनॉर्मॅलिटी लेवलला आम्ही काम करतोय. दुसरं एक चॅलेंज आम्हाला असं असतं की आमच्याकडे येणारा पेशंट हा 35, म्हणजे स्त्री जी आहे आमच्याकडे ती 35 ओलांडलेली असते. का 35 किंवा 36 नंतर ज्यावेळेस तो गर्भ तिथे थांबायला लागतो, तो नैसर्गिक पद्धतीने थांबू द्या किंवा IVF-द्वारे थांबू द्या किंवा कुठल्याही पद्धतीने, तर तिथे गर्भामध्ये विकृती यायची शक्यता वाढायला लागते. तर आम्हाला हेही चॅलेंज असते की ती विकृती येऊ नये. तर त्याचं पहिल्यांदाच आपल्याला कुठेतरी रिव्हिजन करणं आवश्यक आहे, ते आम्ही आयुर्वेदाद्वारे तिथे करतो. म्हणजे आयुर्वेद कुठे काम करून राहिलं आहे, तर आयुर्वेद काम करून राहिलं आहे तर जेनेटिकल लेवलला. ठीक आहे, आयुर्वेद कुठे काम करून राहिलं आहे, तर ते बाळ वाढण्यासाठी त्यात कुठल्याही प्रकारची विकृती तयार होणे त्या लेवलला. म्हणजे हा जो भाग आहे, हा आम्ही पूर्णपणे त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं की इथे तिथलं रिजेक्शन का होते ना आपल्याकडे. तर हा छोट्या छोट्या कारणावरती आम्ही त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि त्या लेवलला जाऊन आम्हाला तिथे काम केलं म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये यश प्राप्त झालं. म्हणून खूपदा असं एक मिथ आहे, ज्याला आपण मराठीमध्ये कुठलं तरी एक अशा प्रकारचा असतो की आपण हे याच्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये होत नाही. तर हे जे मिथ आहे, हे मिथ आहे की जगामध्ये सर्वात मोठी आपण टेक्नॉलॉजी IVF-ची टेक्नॉलॉजी पण एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली, त्याच्यामध्ये झालं नाही आणि आयुर्वेदामध्ये होते. तर याच्या मागचं कारण असं आहे की जे रिसर्च तिथे झाले तसेच रिसर्च इथे पण झालेले आहेत, फक्त त्या स्वरूपात आयुर्वेदातले हे रिसर्च लोकांपुढे आलेले नाही आहे की नसल्यामुळे की जेनेटिकल लेवलला किंवा जीन एक्सप्रेशन लेवलला ही याच्यामध्ये काम होऊ शकते आणि त्याचे रिझल्ट्स खूप चांगले येऊ शकतात. तर हे आम्ही ज्यावेळेस पाहिलं की ह्या गोष्टीवरती आपण काम करू शकतो, इथे आपण आपल्याकडे येतात. आमच्याकडे जवळपास आता जे काही रेफरल पेशंट आहेत IVF-च्या जे येतात, त्यांच्याकडे 3दा किंवा 4दा किंवा 5दा जे टेस्ट ट्यूब बेबी केल्या जाते आणि ती सक्सेस होत नाही, तर त्याच्यानंतर ते पेशंट आमच्याकडे रेफर करतात आणि तो पेशंट आमच्याकडे चांगला होऊन जातो, तो हसत जातो. फरक फक्त असा आहे की त्याला लॉंग टर्म ट्रीटमेंटमध्ये खूप द्यायची गरज पण नसते. त्याला एक 6 महिने 7 महिने किंवा 8 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये तो प्रेग्नन्सी तो ठेवू शकतो. कारण आपल्याला शोधणं अत्यंत आवश्यक आहे. खूपदा असं होतं की आपल्याला
ही टेक्नॉलॉजी वापरली, आता आपण कुठेच जाऊ शकत नाही. तर त्या नैराश्यात जे पेशंट आहेत याची संख्या खूप मोठी आहे. म्हणून आता तुमच्या माध्यमातून आम्हाला एक चान्स आम्हाला भेटला आहे की लोकांमध्ये आम्हाला जनजागृती करणं किंवा त्यांना सांगणे की ह्या लेवलला किंवा ह्या जेनेटिकल लेवलला ही आयुर्वेदामध्ये चांगले उपचार पद्धती उपलब्ध झालेल्या आहेत. सर, आपण भरपूरदा असं बघतो की दाम्पत्याच्या लग्नाला 1 वर्ष जवळपास झालेला असतो. त्यांना जर मूळ बाळ होत नसेल तर ते लगेच IVF कडे वळतात. हे योग्य की अयोग्य? कसं आहे की IVF ही चांगली टेक्नॉलॉजी आहे, ती ॲडव्हान्स आहे, त्याचा उपयोग समाजामध्ये चांगल्या पद्धतीने केला जातो. फक्त असं होतं की खूपदा त्या कपलला 1 वर्षच लग्नाला झाली आहे तर त्यांनी स्थानिक डॉक्टरांना त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. खूप सारे डिसीज असे आहेत जे काही रोग आहेत ते स्त्रीमध्ये असू द्या किंवा पुरुषांमध्ये असू द्या, ती औषधी योजनाद्वारे चांगली होऊ शकतात. त्यांना IVF करायची कुठलीही आवश्यकता राहत नाही. होते कसं की लगेचच तुम्ही कुठलीही पहिले औषधी कुठल्याही डॉक्टरचा सल्ला न घेता किंवा कुठल्याही औषधी तुम्ही आधी घेतल्या नाही आणि लगेचच तुम्ही ठरवलं की आता 1 वर्ष झाली मला आणि मी लगेचच IVF करते, तर त्याने काय होतं की ते IVFचा गेल्या सक्सेस रेट चांगलं झालं तर काही प्रश्न येत नाही, परंतु ज्यावेळेस त्याचा सक्सेस त्याला भेटत नाही, यश त्याला प्राप्त होत नाही, तर असे रुग्ण काय होतात की ते डिप्रेशनमध्ये जातात की मी एवढे सर्व मोठी टेक्नॉलॉजी वापरली आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरूनही मुलबाळ झालं नाही आहे, तर मधातला जो काळ आहे तो म्हणजे त्याच्यानंतरचा जो काळ आहे 4-5 वर्षाचा तो कुठल्याच डॉक्टरकडे जात नाही. मग कुठल्याच डॉक्टरकडे न जातील तर तो कुठल्या तरी धागा इकडे तो म्हणजे ह्या भागात जातो, म्हणजे कोणत्या बुवाबाजीकडे जातो. मग त्यांनी काय होते त्याचं आर्थिक आणि मानसिक त्याचं नुकसान व्हायला लागतं. त्या नुकसानात 5 ते 6 वर्ष त्याचे वाया जातात. पुरुषांमध्ये याचा फरक पडत नाही, पण स्त्रियांमध्ये निश्चित त्याचा फरक पडतो. वय हा स्त्रियांमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून IVFला कधी जायचं आणि त्याच्या आधीच्या कुठल्या उपचार पद्धती घ्यायच्या याच्यासाठी याची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. ती जर आपण माहिती घेतली नाही की आपल्याला खरंच IVFची आवश्यकता आहे का किंवा आपल्याला नाही आहे का, त्याच्या आधी कुठल्या उपचार पद्धतीने आपण चांगलं होऊ शकतो का, जर ते होऊ शकत असेल तर आपल्याला तिकडे त्याची गरज पडत नाही. त्याच्या मागचा भाग असा आहे की कुठल्याही कपल असू द्या त्याला आनंद कशात भेटतो, त्याचं यश नाही त्याला बाळ होण्यात. ज्यावेळेस त्याला ते बाळ होते तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद त्याच्या जीवनात कुठलाच राहू शकत नाही. लग्नानंतरचं एक प्रकारचं ते क्वालिफिकेशन आहे की आता आपल्याला हे अर्थ आहे की आता लग्न झालं आहे आपल्याला बाळ पाहिजे, हा त्याच्या जीवनातला सर्वात मोठा आनंद असतो. तो आनंद तुम्ही कशानेच देऊ शकत नाही. म्हणून एक ते करताना पहिल्यांदा IVFला आपण जायचं की नाही जायचं डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण गेलो पाहिजे. आपण खूपदा न सल्ला करता किंवा काही करता आपण सरळ जर त्या एकदम त्या उपचार पद्धतीकडे गेलो तर आपल्याला मानसिकरित्या आपल्याला तो त्रास जास्त होतो. सर, आपण सध्याच्या युवांना काय संदेश द्याल? महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही आहे अशा मुली आणि जे कॉलेज वगैरे करतात अशा मुलींना आणि मुलांना असा काय संदेश देणार की ज्यांना वैधत्व यायला नको? बघा कसं असते की आत्ता जे काही कॉलेज गोईंग जेवढे गर्ल्स असतील किंवा जेवढे की मुलं आहेत तर त्यांनी 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण भावी जीवनामध्ये कुठेतरी 4 वर्षाने 5 वर्षाने आपण जाणार आहोत आणि जात असताना एक मोठी जबाबदारी आपल्याकडे आहे. ती जबाबदारी अशी आहे की आपण एक पिढी पुढची घडवणार आहोत. त्या पिढीच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्या पूर्ण लाईफस्टाईलमध्ये आपण काही बदल करू शकतो का. जसं आता मुलांमध्ये खूप सारे आता काही व्यसनं त्यांना लागलेले आहेत, तंबाखूसारखे किंवा स्मोकिंगसारखे किंवा अल्कोहोल कन्झ्युम करणे आहे किंवा त्यांचं रोजचं जेवणातले जे बदल आहेत ते तुम्हाला पूर्णपणे बदलणं आवश्यक आहे. एक्सरसाइज ज्यावेळेस आपण करतो तर एक्सरसाइज कुठल्या केल्या पाहिजे, म्हणजे आता खूपदा बॉडी बिल्डिंग किंवा ह्या प्रकारामध्ये प्रोटीन एक्सेस प्रोटीन खाल्ले जाते, त्यासोबत सोनाबादसारखे काही गोष्टी त्याच्यामुळे केल्या जातात. तर त्याचा परिणाम जो असतो तो कुठेतरी शुक्रजंतूंवर यायला लागतो आणि ते अर्ली एजमध्ये जसं आपल्याला शंका जर असेल आपण ज्या प्रकारे आपलं एक ब्लड टेस्ट आपण करतो की आपल्याला शरीराच्या आतमध्ये
हिमोग्लोबिनचं आपल्याला पर्सेंटेज आपण बघतो, आपल्याला डायबिटीज झाली की नाही झाली किंवा साखरेची बिमारी आहे की नाही आपण जसं बघतो, आपल्याला थायरॉईड झालं की नाही झालं जसं आपण बघतो, तशाच प्रकारचं आपण सिमेन ॲनालिसिस जर का आपली वीर्याची आपण चाचणी जर डॉक्टरांकडे कुठलीही लाज न बाळगता जर करून घेतली तर आपल्याला आधीच आपल्याला कळून येईल की आपल्या शुक्रजंतूंमध्ये काही बदल आहेत का. ते जर का बदल आपल्याला दिसत असतील तर आपण त्याच वेळेस डॉक्टरांना दाखवून ते दुरुस्त करू शकतो. म्हणजे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या भावी जीवनामध्ये किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याचा त्रास तिथे होणार नाही. हा जो वंध्यत्वाचा तुम्हाला तिथे टाळायचा प्रश्न आहे तो इथनं तुम्हाला सुरू होऊ शकेल. तसंच मुलींमध्ये पण तो आपण एक गोष्ट जास्त बघतो आहे की ओबेसिटी हा जो भाग आहे हा ग्रॅज्युअली वाढलेला आहे. ज्यावेळेस कुठल्याच प्रकारचे जंक फूड आपण त्या खातात, त्यांचं एक्सरसाइज पूर्णपणे बंद झालेली आहे, कॉलेजचं बर्डन त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणात असतात, तर त्यांचं रुटीन जे आहे ते रुटीन पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं आहे. त्यांनी डॉक्टरांना आपली पाळी लेट का येते, फक्त पाळी येण्यासाठी कुठल्याही औषधी निश्चित स्वरूपात घेऊ नका. ते का लेट येते याचं कारण पहिले शोधून काढा. ते कारण शोधून काढण्यासाठी जवळच्या कुठल्याही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टकडे तुम्ही दाखवून ते कारण कशा प्रकारचं आहे त्याच्यावर उपचार पद्धती घ्या. म्हणजे तुम्हाला पुढे जे काही फेस करायचं, पुढे आपल्याला बाळ व्हायसाठी जे काही प्रयत्न तुम्हाला करायचे राहतील ते तुम्ही आधीच ते तुम्ही थांबवू शकाल. तुमच्यातला दोष तुम्ही निश्चितपणे काढू शकाल. तुम्हाला त्याची माहिती परिपूर्ण होऊ शकेल. ते हा एक मी सर्वांना एक आव्हान करतो, जेवढे की यंगस्टर्स आहेत त्यांनी याबद्दलचा अवेअरनेस स्वतःमध्ये बाळगणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टी आपल्याला माहिती असतात, आपण ते कधी करत नाही. खूप साऱ्या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहेत. खूपदा जीन्स हा जो प्रकार आहे, जीन्स आपण ज्यावेळेस घालतो त्यावेळेस तो किती टाईट असायला पाहिजे, त्याला स्क्रुटल सपोर्ट किती असायला पाहिजे, त्यांनी स्क्रुटल टेम्परेचर वाढते की नाही वाढत, ते सेम स्त्रियांमध्ये पण येतं. ज्यावेळेस टाईट वेअर घातलं जाते त्याच्या पोटावरती त्याचा परिणाम त्याचा दिसून येतो. म्हणजे ज्यावेळेस आपण जीन्ससारखी एक टाईट वेअर आपण घालतो तर ओव्हरी जे असतात ते तिथे दबतात आणि त्याचा खूप दिवसानंतर त्याचा दुष्परिणाम दिसायला लागतो. म्हणून आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण काही बदल करू शकतो का, आणि तो जर का करायचा असेल किंवा आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण निश्चित डॉक्टरांकडे जाऊन ते समजून घेतलं पाहिजे की आपल्यामध्ये बदल काय होऊन राहिले आणि आपण काय घेतलं पाहिजे. तर अर्ली स्टेजमध्ये खूप आधी आपण ते जर त्या गोष्टी घेतल्या तर आपण पुढचं जी हानी आहे आपली ती आपण निश्चितपणे टाळू शकतो. नक्कीच सर, आपण सरांकडनं जाणून घेतलेलं आहे की आपली सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली लाईफस्टाईल काय आहे आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण काय चेंजेस करू शकतो जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये त्याचा कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम होणार नाही. तर आपली लाईफस्टाईल काय आहे आणि आपण त्यात काय बदल करायला हवे हे नक्कीच आपण जाणून घ्यायला हवे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या मंडळ चॅनलला आपला अमूल्यसा वेळ दिला आणि खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. असेच नवनवीन विषय घेऊन आम्ही आपल्या पुढे येत राहणार. तोपर्यंत मला द्या रजा आणि बघत राहा मंडळ न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.